पर्सनल कोणाच्या इश्यूमुळे तर तुम्ही पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे, समाजाचा इश्यू हा पर्सनल असू शकतो का? त्याला अक्कल समजत आहे त्याच्या स्वतःच्या मर्जीसाठी, त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक इश्यू आहे मॅडम. आणि सामाजिक इश्यू साठी आम्ही 3 जिल्ह्यातनं सगळे सिम डिॲक्टिव्हेट करतोय तुमचे. तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील. आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हा असा परत पाठव, तर तुझं जिओ इथं चालून देणार नाही तर चालून देत नाही. हे आहे जिओ कंपनीचे संतापलेले ग्राहक आणि त्यांची मनधरणी करणारे जिओ कंपनीच्या कॉल सेंटरमधील कर्मचारी यांच्यातील संभाषण. नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुनर्वसनासाठी रिलायन्स समूहाच्या वनतारा या खासगी प्राणी संरक्षण केंद्रात हलवण्यात आलं. न्यायालयाचा निर्णय आणि त्यावर शासकीय यंत्रणांनी केलेली कृती याचे नांदणीसह जैन मठाच्या कार्यक्षेत्रातील 700हून अधिक गावांमधून जे पडसाद उमटतायत त्याचं हे प्रातिनिधिक रूप आहे. महादेवीला अंबानींच्या खासगी अभयारण्यात हलवण्यात आल्याच्या रागातून नांदणीसह मठाच्या कार्यक्षेत्रातून बायकॉट रिलायन्स मोहीम सुरू झाली आहे. याचाच भाग म्हणून जिओचे ग्राहक धडाधड पोर्ट आउटचे मेसेज पाठवू लागल्यानं जिओची टीम हादरली आहे. पोर्ट आउटचा मेसेज करणाऱ्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांची मनधरणी करताना कॉल सेंटरवर कार्यरत कर्मचाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे. आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे. कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखं आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कार्ड आम्ही फोर्ड करताय. त्या अंबानीबद्दल मेसेज पाठवा, अगर न पाठवा आता तर आम्ही फोर्ड केलेलंच आहे. हो, पण पोर्ट नका करू ना सर. नाही मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर, पण त्याच्यावर पण हा पॉलिटिकल इश्यू आहे सर. याच्यावर पॉलिटिकलचा इश्यूचा काही नाही मॅडम. हे आमच्या कुटुंबातलं आम्ही लहानपणापासून सांभाळलेला एक व्यक्ती आमच्या घरात नेल्यासारखं त्या अंबानीने घेऊन गेलेला आहे. कशाला त्याचं आम्हाला कळलं पाहिजे? आमच्या पूर्ण भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे फोल्ड करायचं आहे. जिओचे ग्राहक मात्र कर्मचाऱ्यांच्या या मनधरणीला बधत नसल्याचं दिसतंय. महादेवी हत्तीण अंबानींच्या वनतारा प्रकल्पात हलवल्याचा राग ग्राहकांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवतोय. काही ग्राहक तर संतापून आमचा हा राग अंबानींपर्यंत पोहोचवा असं सांगतायत. सगळे जिओ पोर्ट करणार आहे. इथून पुढे रिलायन्सला आम्ही बॅन करणार आहे पूर्ण 3 जिल्ह्यात. हो, परंतु पोर्ट का बरं करते? बघा तुमचा रिचार्ज पण बाकी आहे सर. सोबतच तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटत असेल. जसा आम्ही हत्ती त्यांना दान केला तसा आम्ही रिचार्ज पण दान केला. काय फरक पडत नाही रिचार्ज आम्हाला. काय म्हणताय तुम्ही? आमचा हत्ती जर ते आम्ही त्यांना दान केला असेल तसा आम्ही आमचा रिचार्ज पण दान केला. पर्सनल कोणाच्या इश्यूमुळे तर तुम्ही पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे, समाजाचा इश्यू हा पर्सनल असू शकतो का? त्याला अक्कल समजत आहे त्याच्या स्वतःच्या मर्जीसाठी, त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक इश्यू आहे मॅडम. आणि सामाजिक इश्यू साठी आम्ही 3 जिल्ह्यातनं सगळे सिम डिॲक्टिव्हेट करतोय तुमचे. तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील. आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हा असा परत पाठव, तर तुझं जिओ इथं चालून देणार नाही तर चालून देत नाही. काही ग्राहक खास कोल्हापुरी शैलीत आपला संताप व्यक्त करत आमचा हत्ती आणून द्या मगच जिओ चालू करू अशा शब्दात कर्मचाऱ्यांना सुनावतायत. तुमचे जे मालक आहेत अंबानी, तो अंबानी जो आहे अंबानी, त्याला फक्त मेसेज एकच द्यायचा आहे की आमच्या गावातून हत्ती जो होता आमचा जो गावातला तो घेऊन गेलाय त्यांनी आणि कारण नसताना घेऊन गेलाय. त्यामुळे आम्हाला तुमची सर्व्हिस अजिबात नको आहे. आणि तुम्ही जे काय काय केलेलं आहे म्हणजे आम्हाला तुमची सर्व्हिस बद्दल मुळात राग आहेच आणि आम्ही तुमची सर्व्हिस वापरू शकत नाही. तुम्ही किती जरी ऑफर दिला आणि काही जरी केलात आम्हाला तुमची सर्व्हिस आहे की हॅलो काय ना सर, बरोबर आहे. आणि आपण सर्व्हिस रिगार्डिंग बोलतोय ना सर. मग मी नाही, तुम्ही सर्व्हिस रिगार्डिंग बोलताय पण आमच्या पण काहीतरी भावना आहेत त्यासाठी, त्या प्राण्यासाठी आमच्या पण काहीतरी भावना आहेत. डेफिनेटली सर, मी असं नाही म्हणते की भावना आहे, सगळ्या रिच्युअल्स आहे, सगळ्या गोष्टी मी मान्य करते सर. पण रिझन जसं की बघाल
तर आज तुमचे 73 डेज डिस्चार्ज व्हॅलिडिटी आहे विशाल. माझं 1 वर्षाचं असू ते माझं नुकसान, ते जे पैसे ते ह्याला अंबानीला दान करा. आम्हाला नको आहे तुमची सर्व्हिस, अंबानीला दान करा. अशा पद्धतीचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. खरं तर न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीला वनतारामध्ये हलवण्यात येत असलं तरी महादेवीशी लोकांच्या असलेल्या भावनिक नात्यामुळं जिओ कंपनीला याचा चांगलाच फटका बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.